तर मित्रांनो, ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात होती. तर आपण मागच्या व्हिडिओत बघितलं होतं. तर आता ह्या जाहिरातीमध्ये आणि इथं काही ते बदल झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे परीक्षेचं वेळापत्रक आहे. वेळापत्रक व प्रवेशपत्र इथं सांगण्यात आलेलं होतं. त्यानंतर यांची जी परीक्षा होती ती 26, 27, 28 या 3 शिफ्टमध्ये होणार आहे. तर इथे काही बदल झालेला आहे आरक्षणामध्ये व जागांमध्ये. तर तो कोणता बदल झालेला आहे तो आपण इथं पाहून घेऊ. हे बघा, इथं तारीख दिलेली आहे. तर हे बघा, इथं दिलेलं आहे 18/4/22 मधील आरक्षणाबाबत जाहीर निवेदन. तर इथं गट ब व क प्रवेश भरण्यासाठी तर इथं मागासवर्गीय कक्ष पुणे यांच्याकडून जाहिराती पदाचे रोस्टर तपासण्यासाठी काही पदांचे रिक्त जागा व आरक्षणामध्ये बदल झालेले आहेत. तर ते बदल इथं आपण बघून घ्यायचे की काय बदल झालेले आहेत जुनी जाहिरात व नवी जाहिरातमध्ये. तर हे बघा, इथं सर्व दिलेलं आहे आरक्षण. तर त्यानंतर इथं पद आहे. आता हे पदे आपण बघून घ्यायची. तर अतिरिक्त कायदा सल्लागार आहे. तर ह्या जाहिरातीत इथं बदल झाला नाही, एकच जागा आहे आणि अंतिम आरक्षणात पण एकच आहे. विधी अधिकारीची पण इथं बदल नाही झालेला आहे जागेमध्ये, ती पण एकच आहे. त्यानंतर उपमुख्य अग्निशामक अधिकारी, इथे पण बदल झालेला नाही, एकच आहे इथे पण. त्यानंतर विभागीय अग्निशामक अधिकारी, इथे पण बदल झालेला नाही. तर उद्यान अधीक्षक यांची पण इथं बदल नाही झालेला आहे. तर आता इथं खाली आहे उद्यान निरीक्षक. तर हे बघा, मूळ जाहिरातीत इथं 4 जागा होत्या. तर आता इथं अंतिम आरक्षणामध्ये इथं बदल झालेला आहे. हे बघा, इथं 3 जागा झालेल्या आहेत. त्यानंतर इथं आहे हॉर्टिकल्चर सुपरवायझर. तर यांच्या मूळ जाहिरातीनुसार आणि अंतिम या सेम आहे 8च. त्यानंतर कोर्ट लिपिकच्या, तर या पण 2 आहे, यात पण बदल नाही झालेला. त्यानंतर ॲनिमल कीपर, या पण 2च आहे. त्यानंतर समाजसेवक, तर इथं समाजसेवकचे इथं बघा 2 झालेले आहेत 3 ऐवजी, इथं बदल झालेला आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, तर इथं मूळ जाहिरातीमध्ये 41 होत्या. तर आता जी अंतिम आरक्षण आहे ते 74 आहे इथं. तर इथं बदल झालेला आहे, तुम्ही इथं नोंद घ्यायची याची. त्यानंतर लिपिक आहे खाली. तर मूळ जाहिरातीनुसार इथे पण बदल झालेला नाही, 213 आहे. आणि आताच्या जाहिरातीमध्ये पण 213च आहे. त्यानंतर इथं आपण आता खाली बघायचं आहे. तर इथं आहे आरोग्य निरीक्षक. तर इथं पण मूळ जाहिरात आणि हे सेम आहे, दोघी 13 आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता, तर इथं बदल झालेले आहेत. मूळ जाहिरातीत 75 होत्या, आता इथं 48 झालेले आहे आरक्षणामध्ये नवीन. त्यानंतर कनिष्ठ अभियंता, तर कनिष्ठ अभियंता याचे पण इथं बदल नाही झालेला आहे, तेवढ्याच जागा आहे 18. तर हे तुम्ही बघून घ्यायचं आहे जागा. त्यानंतर इथं खाली यायचं आहे आता. तर खाली आल्यानंतर इथं दिलेलं आहे की सहाय्यक उद्यान अधीक्षक या पदाचे अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग प्रवर्गात बदल झाल्याने या संवर्गातील पदे इथं भरली जाणार नाहीत. तर त्यामुळे ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे जे परीक्षा शुल्क आहे ते परत देण्यात येईल. तर त्यासाठी त्यांना इथं हा जो ईमेल आय डी दिलेला आहे, या ईमेल आय डीवर त्यांना 10/5/2023 पर्यंत लेखी विनंती करावी लागणार आहे. तर याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर तुम्ही अर्ज करायचा आहे तेव्हा तुमची परीक्षा फी परत येईल. त्यानंतर इथं खाली यायचं आहे. आता इथं दिले रोस्टर तपासणीमुळे उद्यान निरीक्षक व समाजसेवक या पदाचे इतर मागासवर्गीय व EWS या संवर्गातील आरक्षण बदल झाल्याने या संवर्गातील उद्यान निरीक्षक व समाजसेवक या संवर्गाची पदे भरली जाणार नाहीत. तर त्या विद्यार्थ्यांची पण इथं फी परत केली जाणार आहे. त्यांना पण याच ईमेल आय डीवर 10/5/2023 पर्यंत लेखी विनंती अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्यांची इथं फी परत केली जाईल. तर हे तुम्ही सर्व वाचून घ्यायचं आहे, ही PDF तुम्हाला मिळून जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.